नमस्कार मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे पी-एफबद्दल। आता पी-एफ काढताना ना चेकची गरज असणार ना कंपनीच्या मंजुरीची। तर काय संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की सुरुवातीला पी-एफ काढताना आपल्याला कॅन्सल चेक अपलोड करावा लागत होता आणि यासाठी कंपनीची किंवा कॉन्ट्रॅक्टरची मंजुरीसुद्धा घ्यावी लागत होती। परंतु आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा असलेले पैसे अडचणीच्या काळात काढणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी संघटनेने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। आता ऑनलाईन पी-एफ काढताना रद्द केलेला चेक आणि कंपनी किंवा नियोक्त्याची मंजुरी घ्यावी लागणार नाही। हे सोपस्कर पूर्ण करतानाही कर्मचाऱ्यांना पी-एफ काढण्याचा अर्ज हा भरता येणार आहे। तसेच पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची गरज राहणार नाही। बँक खात्याच्या व्हेरिफिकेशनसाठी आता कंपनीच्या मंजुरीची गरजसुद्धा नाही। जर तुम्हाला बँक खाते बदलायचे असेल तर तुम्ही आधार OTPच्या मदतीने स्वतःच नवीन खाते जोडू शकता। हा बदल सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आणि पैसे काढण्यात उशीर होणार नाही। मित्रांनो, पूर्वी पी-एफ काढण्यासाठी खूप वेळ लागायचा। यासाठी अर्ज करणे ही खूप कटकटीचे होते आणि यासाठी आपल्या बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ लागत होता। यासाठी तुम्ही जिथे काम करत होता त्या कंपनीची मंजुरी घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला 13 ते 15 दिवसांचा वेळ जात होता आणि आता या अटी काढून टाकल्याने हे पैसे काढणे आता सुलभ आणि सोपे झाले आहे आणि याचा फायदा सुमारे 15 लाख कर्मचाऱ्यांना होणार, ज्यांचे दावे केवळ नियोक्त्यांच्या मंजुरीमुळे अडकलेले होते। आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पी-एफ काढणे सोपे होणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।